संकष्टी असो किंवा एकादशी, साबुदाण्याचे वडे कोणाला आवडत नाही. तर आज आपण साबुदाण्याचे वडे कसे करतात ते बघूया. आणि साबुदाण्याच्या वड्याबरोबर चटणी किंवा दही खूपच छान लागतं. तर चला पाहूया आपण साबुदाणा वडा कसा करतात. हे पहा, हे मी साबुदाणे भिजवलेले आहेत. रात्री मी साबुदाणे भिजवले. साबुदाणे 2 वेळा धुतले आणि तिसऱ्यांदा जेव्हा पाणी टाकलं तेव्हा जेवढे साबुदाणा असतो त्याच्या 1 इंचवरती जरा जास्त पाणी टाकायचं. त्यामुळे हे बघा असे सुटसुटीत आणि छान साबुदाणे फुगले जातात. आता हे मी 3 बटाटे घेतलेत. बटाटे मोठे आहेत. हे मी 3 घेतलेले आहेत. जर मध्यम असतील तर तुम्ही 4 घ्या. बटाटे कुस्करताना ते सहज कुस्करले जायला पाहिजे इतक्या प्रमाणात ते उकडले गेले पाहिजेत. बटाटे मात्र व्यवस्थित शिजलेले हवेत. असे अर्धे कच्चे वगैरे चालत नाहीत, मग ते खराब लागतात. हे भांडं फार छोटं आहे म्हणून मी मोठ्या भांड्यात घेते. आणि आता ते साबुदाणे त्याच्यात टाकायचे आहेत. मी अर्धे अर्धे टाकते, कारण का तर ते व्यवस्थित सगळ्यात मिक्स झाले पाहिजेत ना, म्हणून मी अर्धे घेतले. ते थोडे मिक्स करणार आणि नंतर दुसरे मिक्स करणार. म्हणजे कसं छानपैकी असे मिक्स होतात. मिक्स व्हायला एकदम त्रास होत नाही, म्हणून 2 भागात मी ते डिवाईड केलेले आहेत. आता मी थोडेसे ते व्यवस्थित मिक्स केले आणि आता त्याच्यामध्ये 2 मिरच्या टाकणार आहे बारीक चिरलेल्या. हा बघा, हिरव्या 2 मिरच्या बारीक चिरलेल्या टाकणार. आणि त्यानंतर जिरं टाकलं. 1 मोठा चमचा जिरं टाकलं. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट म्हणजे मिरची पावडर टाकली. तिच्यामुळे रंग छान येतो, चव पण त्याची छान लागते. चवीनुसार मीठ टाकलं. आणि आता हा आहे शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट मी टाकला 100 ग्रॅम. पाव किलोला 100 ग्रॅम शेंगदाण्याचा कूट बरोबर आहे. आणि ही जी स्टिक मी वापरली आहे, हे आहे साबुदाण्याचं पीठ. तुम्ही ह्याच्यामध्ये राजगिरा किंवा वरीचंसुद्धा पीठ टाकू शकता. हे मी 2 चमचे टाकलेलं आहे. ह्याच्यामुळे अजिबातच वडा फुटत नाही आपला. ह्या पिठामुळे खूप छान असं वड्याला बाइंडिंग मिळतं आणि तो फुटत नाही किंवा तेल पण जास्त वडा शोषून घेत नाही. ही ट्रिक तुम्ही वापरा आणि मग मला कमेंट्समध्ये कळवा. आणि मग व्यवस्थित एक जीव करून हे पीठ मळलं गेलं आहे. आणि आता ह्याचे आपल्याला वडे थापायचे आहेत. वडे थापायच्या अगोदर मी हाताला तेल लावून घेते, म्हणजे जेणेकरून पीठ हाताला चिकटणार नाही. बघा वडे कसे करायचे. अशा प्रकारे आपल्याला जेवढा हवा तेवढा आपण गोळा घ्यायचा. मी मोठे मोठेच वडे करते आणि हे चारी बाजूनी असं पॅक करायचं. हे पहा, अशा प्रकारे वडे करतात. अजून एक मी वडा करून दाखवते. आपल्याला हवी तेवढी आपण गोळी घ्यायची आणि नंतर अशी गोल 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 करून मध्येच प्रेस करायची. प्रेस केल्यानंतर चारी बाजूच्या अशा कडा दाबून घ्यायच्या. अशा व्यवस्थित दाबून घेतल्यानंतर त्या फाटत नाहीत आणि वडा पण फुटत नाही. हे सगळे मी वडे बनवून घेतलेले आहेत. आपण आता तळणार आहोत. गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि तेल ह्याच्यासाठी कडकडीत तापवायचं. फास्ट गॅसवर कडकडीत तेल तापवायचं आणि एक गोळी टाकून बघायची. ती गोळी पटकन वरती आली की समजायचं आपण की छान तेल तापलेलं आहे. आणि मग त्या तेलात अशा प्रकारे वडे सोडायचे. आणि आजूबाजूला बघा ते सफेद सफेद बुडबुडे आहेत. का असतं, आपला साबुदाणा पण ओला असतो, पाणी टाकूनच फुगवलेला असतो. बटाटे पण पाणी टाकून उकडवलेले असतात, त्यामुळे त्याचा तो बाष्प आहे तो असा जमा झालेला आहे. त्यामुळे आपल्या वड्याला फेस येतो. फेस आल्यानंतर घाबरण्याचं काहीच कारण नाही. आणि लगेच वडा पलटायचा नाही, थोडा वेळ थांबायचं, जेणेकरून तो एका बाजूने शिजला गेला पाहिजे. बुडबुडे कमी झाले ना की आपण पलटायचं. अगोदर खूप बुडबुडे असतात, ते थोडे कमी होतात
त्यानंतर पलटायचं. ही ट्रिक लक्षात ठेवायची, कारण जर अगोदर पलटलं तर ते वडे तुटू शकतात. ह्या अशा प्रकारे आपण वडे बनवायचे आहेत. आता एका बाजूनी वडा भाजला गेला की मग दुसऱ्या बाजूनी पलटायचं. ते बघा बुडबुडे थोडेसे कमी झाले की आपण पलटायचं असतं. हे बघा आता मी दुसऱ्या बाजूनी पलटते. साबुदाण्याच्या 2 चमचे पावडर टाकल्यामुळे ते इतकं बाइंडिंग छान होतं वड्याला की ते कसेही उलटे पालटे केलेत तरी अजिबात वडा फुटणार नाही. म्हणजे तुम्ही अगदी सहज उलटा पालट करू शकता. आपले वडे तळले जात आहेत तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनची घंटी दाबून मला प्रोत्साहन द्या. वेगवेगळ्या माझ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील. हे पहा, अशा प्रकारे आपले वडे झालेले आहेत. खूप सुंदर असा कलर आलेला आहे. एकदा तुम्ही करून पहा आणि मला तुम्ही कमेंट्समध्ये कशा झाल्यात हे कळवा. हे वडे चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर खूपच छान लागतात. तुम्ही चटणी किंवा दह्याबरोबर खाऊन बघा. आणि माझी रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.